नमस्कार, एस न्यूज मध्ये आपले स्वागत। मी स्नेहांकिता। सविस्तर बातम्यांपूर्वी टाकूयात एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। सरन्यायाधीशांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ विविध पक्ष संघटनांनी आज कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर काढला लोकशाही आणि संविधान सन्मान महामोर्चा। या महामोर्चाद्वारे सनातन आणि आरएसएसवर बंदी घालण्याची मागणी। पुण्यातील जैन बोर्डिंगच्या जागा विक्री व्यवहाराची चौकशी करून दोषींवर फौजदारी स्वरूपाची कारवाई करावी। कोल्हापुरातील सकल जैन समाजाचं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन। पद्मश्री डॉक्टर डी.वाय. पाटील सहकारी साखर कारखाना यंदा उसाला प्रतिटन 3,450 रुपये दर देणार। गळीत हंगाम शुभारंभावेळी कारखान्याचे अध्यक्ष आमदार सतेज पाटील यांची घोषणा। दक्षता जनजागृती सप्ताहाला आजपासून सुरुवात। जिल्हाधिकारी अमोल येडगेंसह अधिकारी कर्मचाऱ्यांनी घेतली भ्रष्टाचार निर्मूलनाची शपथ। आणि पोलिसांनी कार्यकर्त्यांकडील मोबाईल काढून घेण्याचा प्रयत्न केल्यानं आंदोलन अंकुशचे कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये शाब्दिक चकमक। हे आहे GTPL SPN डिजिटल नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल एस। एस न्यूज मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत। सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर भर न्यायालयात हल्ल्याचा प्रयत्न झाला होता। याच्या निषेधार्थ विविध पक्ष संघटनांच्या वतीनं आज जिल्हाधिकारी कार्यालयावर लोकशाही आणि संविधान सन्मान महामोर्चा काढण्यात आला। यावेळी सनातन संस्था आणि आरएसएसवर बंदी घालण्याची ही मागणी करण्यात आली। सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर काही दिवसांपूर्वी बूट फेकीचा प्रयत्न झाला होता। या घटनेच्या निषेधार्थ आज विविध पक्ष संघटनांच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर लोकशाही आणि संविधान सन्मान महामोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला होता। त्यानुसार सकाळी बिंदू चौकातून मोर्चाला सुरुवात करण्यात आली। या मोर्चात विविध पक्ष संघटनांसह पश्चिम सीमा भाग, तळ कोकण आदी भागातून नागरिक सहभागी झाले होते। मोर्चाच्या सुरुवातीला संविधानाची प्रतिमा होती। तसंच सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर चप्पल फेकण्याचा प्रयत्न केल्याच्या निषेधार्थ त्याला प्रत्युत्तर म्हणून महिलांनी हातात कोल्हापुरी चप्पल घेऊन मोर्चात सहभाग घेतला होता। महाद्वार रोड, छत्रपती शिवाजी महाराज चौक, CPR दसरा चौक, व्हीनस कॉर्नर मार्गे हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ आला। संविधानाच्या सन्मानासाठी आमचा लढा सुरूच राहणार असल्याचा इशारा यावेळी प्राध्यापक शहाजी कांबळे यांनी दिला। यावेळी त्यांनी सनातन संस्थेवर बंदी घालण्याची मागणी केली। सनातन संस्थेवर बंदी घालून या देशामध्ये निर्माण करणारे दोन देश निर्माण करण्याचा जो त्यांचा प्रयत्न आहे, एक गोरगरीब, कष्टकरी, कामगार, शेतमजूर, अस्पृश्य, बहुजन आणि या देशाचा संविधान मानणारा नागरिक, या देशाची लोकशाही प्रमाण मानून काम करणारा नागरिक हा एक देश होईल आणि यांच्या कृतीनं हा दुसरा देश होण्याची शक्यता आहे। त्यामुळे वेळीच यांना आवर घालण्याचं काम इथल्या केंद्र सरकारनं करावं अशी तीव्र मागणी इथं आपल्या मोर्चाच्या वतीनं आम्ही करत आहोत। मोर्चात पुरोगामी विचारवंत, साहित्यिक, आंबेडकरवादी कार्यकर्ते, विविध पक्ष संघटना, विचारवंत मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते। कोल्हापूर शहर चांगलं तसंच भ्रष्टाचार मुक्त करून बदनामीपासून वाचवायचं असेल आणि सर्वसामान्यांना ही महानगरपालिका आपली वाटायची असेल तर काँग्रेसला साथ द्या, असं आवाहन आमदार सतेज पाटील यांनी केलं। माजी नगरसेवक राहुल माने यांच्या माध्यमातून झालेल्या फुलेवाडी इथल्या छत्रपती शिवाजी महाराज उद्यानाच्या सुशोभीकरण कामाच्या आणि पथदिवे उद्घाटन कार्यक्रमाच्या वेळी ते बोलत होते। यावेळी खासदार शाहू महाराज छत्रपती यांची प्रमुख उपस्थिती होती। फुलेवाडी इथं माजी नगरसेवक राहुल माने यांनी स्वखर्चातून छत्रपती शिवाजी महाराज उद्यान सुशोभीकरण आणि पथदिवे बसवण्यात आलेत। त्याचं उद्घाटन खासदार शाहू महाराज छत्रपती आणि आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी बोलताना आमदार सतेज पाटील यांनी राहुल माने यांच्या कामाचं कौतुक केलं। सध्याचं सरकार चुकीच्या पद्धतीनं काम करत आहे।
जैन मठाची जमीन एक मंत्री घेऊन जातो, नांदणीमधून हत्ती घेऊन जातात आणि सरकार बघत बसतं. आता पाऊस संपला की 100 कोटीचे रस्ते दुर्बिणीनं शोधूया आणि सापडला तर आनंदोत्सव साजरा करूया, असा टोला आमदार पाटील यांनी लगावला. राजू लाटकर आणि सगळे आमच्या आजीबाजी नगरसेवकांना विनंती आहे, एकदा पाऊस संपला की दुर्बीण घेऊन 100 कोटीचे रस्ते हुडकायला बाहेर पडूया. 100 कोटीचे रस्ते नेमके शहरात कुठं आहेत ते हुडकायला बाहेर पडावं असं वातावरण या शहरामध्ये विधाय. तुम्ही सगळ्यांनी मला वाटतं वर्ड टू वर्ड जाऊ, दुर्बीण घेऊन 100 कोटीचा रस्ता सापडला की टाळ्या वाजवायच्या, फटाके लावायचा असा उपक्रम केला. कारण की 100 कोटी आले कुठं, गेले कुठं, हा प्रश्न या कोल्हापूर शहरातल्या लोकांना त्या ठिकाणी पडले. महापालिकेत काँग्रेस म्हणून काँग्रेसच्या उमेदवारांना सहकार्य करावं, लोकांची इच्छा आहे. काँग्रेसची सत्ता असली पाहिजे असं सांगून जे काँग्रेस सोडून गेले त्यांनाही आमदार पाटील यांनी इशारा दिला. अनेक मंडळी गेल्या 10, 15, 20 वर्ष आमच्याबरोबर प्रामाणिकपणे काम त्या ठिकाणी करतात. पद मिळालेली मंडळी सुद्धा आमच्याबरोबर आहेत, पद न मिळालेली सुद्धा आमच्याबरोबर प्रामाणिक राहिलेले आहेत. काही पद मिळालेली गेली प्रथम माहिती आहे मला, तू बाहेर बघायला लागले. पद त्यांना दिलं ती गेलीच माहिती आहे, ठीक आहे. त्यांना वाटलं की तिकडची वाट सोनेरी त्या ठिकाणी असणार आहे, परंतु बंटी पाटील सहजासहजी वाट कुणाची सोनेरी होऊ देणार. मला फसवून न गेलेला त्यांना तसं सोपं या ठिकाणी शेवटी राजकारण नाही. ज्यांना आम्ही मोठं केलं ती मंडळी जर आयत्या वेळी बाजूला जात असतील तरी शेवटी त्या वर्गामध्ये तिथेही आम्हाला मानणारी 5, 50, 100, 200 मतं निश्चितपणे प्रत्येक वर्गामध्ये या ठिकाणी आहेत. महापालिका लुटारूंच्या हातात जाऊ नये ही खबरदारी नागरिकांनी घेतली पाहिजे. राजू लाटकर दर आठवड्याला पत्रकार परिषद घेऊन रस्त्यातील भ्रष्टाचार उघड करणार आहेत. कोल्हापूर चांगलं आणि भ्रष्टाचार मुक्त राहायचं असेल तर काँग्रेसला साथ द्या, असं आवाहनही आमदार पाटील यांनी केलं. भ्रष्टाचाराचा कळस हा कोल्हापूरमध्ये एवढ्या पद्धतीनं चालला असेल तर याच्यासारखं दुर्दैव आणि तेच माणसं उद्याच्या भविष्यकाळात मतं मागण्याचा प्रयत्न या ठिकाणी करणार. आमच्या टीका वेगवेगळ्या माध्यमातून त्या ठिकाणी करतात, परंतु किमान पेट पाईपलाईनचं पाणी आणायचं काम आम्ही त्या ठिकाणी केलं. अंतर्गत पाणी पोचवायचं काम हे महापालिकेची जबाबदारी आहे. त्यामध्ये आज नगरसेवक नसल्यामुळं अनेक अडचणीला त्या ठिकाणी तोंड द्यावं लागतं. आणि या सगळ्या गोष्टीचा विचार करता हे कोल्हापूर शहर आपल्याला चांगलं करायचं असेल, भ्रष्टाचार मुक्त करायचं असेल, बदनामीपासून वाचवायचं असेल, सामान्य माणसाला वाटलं पाहिजे ही महापालिका माझी आहे, तर काँग्रेसच्या ताब्यात महापालिकेची सत्ता देण्याची भूमिका उद्याच्या भविष्यकाळात आपण घ्यावी ही विनंती मुद्दामून मी आपल्याला या ठिकाणी करतो. खासदार शाहू महाराज छत्रपती यांनीही राहुल माने यांच्या कामाची प्रशंसा केली. कोल्हापुरात सध्या रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते अशी परिस्थिती आहे. खऱ्या अर्थानं स्वराज्य आणायचं असेल तर काँग्रेसला साथ द्या, सर्व रखडलेली कामं पूर्ण होतील असा विश्वास खासदार शाहू महाराज यांनी व्यक्त केला. राजू लाटकर यांनी मोदी फडणवीस महायुती सरकारनं राहुल मानेंसारखं एकतरी काम कोल्हापुरात केलं आहे का असा सवाल उपस्थित करून सगळा अंधाधुंद कारभार सुरू असल्याची टीका केली. यावेळी नागोजीराव पाटील, जयसिंगराव माने, शामराव माने, निवास पाटील, ॲडव्होकेट अजित मोहिते, इंद्रजित बोंद्रे, प्रताप जाधव, अतुल बोंद्रे, नंदकुमार सूर्यवंशी, राजू पाटील, विनायक फाळके, रियाज सुभेदार, लाला भोसले, तौफिक मुल्लानी, अमर पाटील, विजय दिवसे, राजू अपराध, नामदेव लवटे यांच्यासह भागातील नागरिक उपस्थित होते. पुण्यातील बहुचर्चित शेठ हिराचंद नेमचंद स्मारक ट्रस्ट जैन बोर्डिंगच्या जागा विक्री व्यवहार प्रकरणी चौकशी करून दोषींवर फौजदारी स्वरूपाची कारवाई व्हावी अशी मागणी कोल्हापुरातील सकल जैन समाजाच्या वतीनं करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना या मागणीचं निवेदन देण्यात आलं. शेठ हिराचंद नेमचंद स्मारक ट्रस्ट या सार्वजनिक ट्रस्टच्या विश्वस्त मंडळानं धर्मादाय आयुक्तांना खोटी आणि चुकीची माहिती सादर करत संस्थेची पुण्यातील 3 एकर जागेची बेकायदेशीर पद्धतीनं विक्री केली आहे. या प्रकारामुळे समस्त जैन समाज आक्रोशित आहे. यामध्ये भाजपचे केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावरही आरोप करण्यात येत आहेत. कोल्हापुरातील सकल जैन समाजानं या प्रकरणाचा निषेध केलाय.
या संदर्भात स्वस्तिक श्री लक्ष्मीसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामींच्या मार्गदर्शनाखाली सकल जैन समाजानं जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना निवेदन देऊन जैन बोर्डिंग जागा विक्री व्यवहार प्रकरणी चौकशी करून दोषींवर फौजदारी स्वरूपाची कारवाई करावी अशी मागणी केली। यावेळी दक्षिण भारत जैन सभेचे चेअरमन संजय शेटे, ट्रस्टी सुरेश रोटे, दिगंबर जैन बोर्डिंग चेअरमन विजयकुमार शेट्टी, सूर्यकांत पाटील, राजगोंडा वळिवडे, दीपक मगदूम यांच्यासह जैन समाज बांधव उपस्थित होते। दक्षता जनजागृती सप्ताहाच्या निमित्तानं आज भ्रष्टाचार निर्मूलनाची शपथ घेण्यात आली। यावेळी भ्रष्टाचार निर्मूलन मोहिमेत नागरिकांनी सहभागी होऊन लाचेची मागणी करणाऱ्यांची माहिती लाचलुचपत विभागाला द्यावी असं आवाहनही करण्यात आलं। जीवनाच्या सर्व क्षेत्रात सच्चेपणा आणि कायद्याचं पालन करेन, लाच घेणार आणि लाच देणारही नाही, सर्व कामं प्रामाणिकपणे आणि पारदर्शक पद्धतीनं करेन, जनहितासाठी कार्य करेन, व्यक्तिगत वागणुकीत सचोटी दाखवून उदाहरण घालून देईन, भ्रष्टाचाराच्या कोणत्याही घटनेची माहिती योग्य अभिकरणाला देईन अशी प्रतिज्ञा घेऊन भ्रष्टाचार विरुद्ध जनजागृती करण्याच्या उद्देशानं कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयात लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत दक्षता जनजागृती सप्ताहाचा आज प्रारंभ करण्यात आला। जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी उपस्थित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांबरोबर भ्रष्टाचार निर्मूलनाची शपथ घेतली। या सप्ताहानिमित्त राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांनी दिलेला संदेश यावेळी उपस्थितांना वाचून दाखवण्यात आला। भ्रष्टाचाराविरुद्ध जनजागृती होण्याच्या उद्देशानं केंद्रीय सतर्कता आयोग नवी दिल्ली यांच्या निर्देशानुसार 27 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर दरम्यान दक्षता जनजागृती सप्ताह साजरा केला जातोय। या अनुषंगानं ही शपथ घेण्यात आली। यावेळी अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, महसूल उपजिल्हाधिकारी डॉक्टर संपत खिल्लारी, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस उपाधीक्षक वैष्णवी पाटील तसंच इतर विभागांचे अधिकारी उपस्थित होते। भ्रष्टाचार निर्मूलन मोहिमेत नागरिकांनी सहभागी होऊन लाचेची मागणी करणाऱ्यांची माहिती लाचलुचपत विभागाला द्यावी असं आवाहनही कोल्हापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीनं करण्यात आलं। गगनबावडा तालुक्यातील असळज इथल्या पद्मश्री डॉक्टर डी.वाय. पाटील सहकारी साखर कारखाना चालू हंगामात गळीतासाठी येणाऱ्या ऊसाला एकूण प्रतिटन 3,450 रुपये ऊस दर देणार आहे। कारखान्याच्या 23व्या गळीत हंगाम शुभारंभावेळी कारखान्याचे अध्यक्ष आमदार सतेज पाटील यांनी ही घोषणा केली। गगनबावडा तालुक्यातील असळज इथल्या पद्मश्री डॉक्टर डी.वाय. पाटील सहकारी साखर कारखान्याच्या 23व्या गळीत हंगामाचा आज शुभारंभ करण्यात आला। सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी आणि कारखान्याचे अध्यक्ष आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते गव्हाणीत मोळी टाकण्यात आली। संचालक अभय बोभाटे यांच्या हस्ते सपत्नीक काटापूजन करण्यात आलं। मान्यवरांच्या हस्ते प्रथम ऊस घेऊन आलेल्या वाहनधारकांचा सत्कार करण्यात आला। यावेळी बोलताना कारखान्याचे अध्यक्ष आमदार सतेज पाटील यांनी कारखान्यानं नेहमीच FRP पेक्षा जादा दर देण्याची भूमिका कायम ठेवल्याचं सांगितलं। चालू हंगामात कारखाना प्रतिटन 3450 रुपये प्रमाणे पहिली उचल देईल अशी घोषणाही त्यांनी केली। कारखान्यानं 5.5 लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचं उद्दिष्ट ठरवलंय। ऊस तोडणी वाहतूक यंत्रणा सज्ज असून शेतकऱ्यांनी पिकवलेला संपूर्ण ऊस कारखान्याला गळीतास पाठवून सहकार्य करावं आणि गळीत हंगाम यशस्वी करावा। तोडणी वाहतूक यंत्रणेनं खुशालीच्या नावाखाली शेतकऱ्यांची लूटमार करू नये। कुणाची तक्रार असल्यास शेती गट ऑफिसशी संपर्क साधावा असं आवाहन आमदार पाटील यांनी केलं। कारखाना गेल्या अनेक गळीत हंगामात दिवाळीपूर्वी दुसरा हप्ता अदा करत आहे। दिवाळीसाठी शेतकऱ्यांना दुसरा हप्ता 50 रुपये प्रमाणे अदा करून त्यांची दिवाळी गोड केली जाते। ही परंपरा यापुढे कायम ठेवणार असल्याची ग्वाही आमदार पाटील यांनी यावेळी दिली। कार्यक्रमाला कारखान्याचे व्हाईस चेअरमन बंडोपंत कोटकर, गोकुळचे संचालक बयाजी शेळके, बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष विलास पाटील, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य संभाजी पाटणकर, भगवान पाटील यांच्यासह कारखान्याचे सर्व संचालक, सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे संचालक, सभासद, शेतकरी, खाते प्रमुख, बँक स्थायी अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते।
यंदाच्या कार्तिकी एकादशी यात्रेनिमित्त पंढरपूरसाठी 1150 जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ही घोषणा केली आहे. येत्या 2 नोव्हेंबरला कार्तिकी एकादशी असून या काळात लाखो भाविक पंढरपूरला दर्शनासाठी जात असतात. त्यामुळे भाविकांच्या सोयीस्कर आणि सुरक्षित प्रवासासाठी एसटी महामंडळानं 28 ऑक्टोबर ते 3 नोव्हेंबर दरम्यान जादा बस फेऱ्यांचं नियोजन केलंय. कार्तिकी एकादशी यात्रेसाठी राज्यभरातून लाखो भाविक पंढरपुरात विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी येतात. या भाविकांच्या सोयीस्कर आणि सुरक्षित प्रवासासाठी एसटी महामंडळानं 1150 जादा गाड्या सोडणार असल्याची घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली आहे. त्यानुसार 28 ऑक्टोबर ते 3 नोव्हेंबर या दरम्यान जादा बस फेऱ्या चंद्रभागा यात्रा बसस्थानकावरून चालवल्या जाणार आहेत. राज्यातील कोणत्याही गावातून 40पेक्षा जास्त प्रवाशांची एकत्रित मागणी असल्यास त्यांना त्यांच्या गावातून थेट पंढरपूरपर्यंत जाण्यासाठी एसटी बस उपलब्ध करून दिली जाणार आहे. पंढरपूर कार्तिकी एकादशी यात्रेसाठीच्या जादा गाड्यांना महामंडळाच्या नियमानुसार 65 वर्षावरील ज्येष्ठ नागरिक सवलत, 75 वर्षावरील ज्येष्ठांना मोफत प्रवास, महिलांसाठी तिकीट दरातील 50% सवलती कायम राहणार आहेत. मागील वर्षी महामंडळानं 1055 बसेसद्वारे 3,72,000 भाविकांची वाहतूक करून सुमारे 6 कोटींचं उत्पन्न मिळवलं होतं. राजर्षी शाहू पूर्वोत्तर भारतीय संघाच्या कोल्हापुरातील पंचगंगा नदी घाटावर आज सोमवारी सायंकाळी छटपूजा मोठ्या उत्साहात संपन्न झाली. या छटपूजा सोहळ्यात मावळत्या सूर्याची विधिवत पूजा करण्यात आली. सूर्यदेवतेची उपासना करणारे व्रत म्हणून छटपूजा ओळखली जाते. दीपावलीच्या 6 दिवसांनंतर या पर्वाला सुरुवात होते आणि 48 तासांच्या उपवासानंतर सप्तमीच्या सकाळी याची समाप्ती होते. या पूजेमध्ये स्त्रिया निर्जल उपवास करतात आणि सूर्याला अर्घ्य देऊन हा उपवास सोडतात. आज राजर्षी शाहू पूर्वोत्तर भारतीय संघाच्या वतीनं पंचगंगा नदी घाटावर या छटपूजा उत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. या पूजेसाठी अनेक उत्तर भारतीय बांधव भगिनी मोठ्या संख्येनं पंचगंगा नदी काठावर उपस्थित होते. व्रतस्थ महिलांनी नदीपात्रात उभं राहून सूर्याला नैवेद्य अर्पण करून त्याची पूजा केली. या छठ पूजा उत्सवात अखिल भारतीय क्षत्रिय महासभेचे राज्य महामंत्री अजय रामसिंह, रजनी अजय सिंह तसंच जिल्ह्याचे महामंत्री उपदेश सिंह, नूतन उपदेश सिंह, अजित सिंह, जितेंद्र मिश्रा, राम बच्चन मिश्रा, उपदेश सिंह, सुजित कुमार मिश्रा, राम सागर मिश्रा यांच्यासह महिलांचा यामध्ये सहभागी झाल्या होत्या. या उत्सवाच्या आयोजनासाठी संघाचे कार्याध्यक्ष ओम नारायण मिश्रा, निरंजन झा, लल्लन कुमार, सुनील मिश्रा, कामेश्वर मिश्रा, त्यांच्यासोबत नरेंद्र झा, विजय मिश्रा, सुजित झा, शंभू कुमार मिश्रा, शंभूराज मिश्रा, रामसिंह मोरया, ब्रजेश उपाध्ये, अशोक कुमार श्रीवास्तव यांनी परिश्रम घेतले. सर्वोच्च न्यायालयानं देशातील राज्य सरकार आणि केंद्रशासित प्रदेशांना भटक्या कुत्र्यांवर नियंत्रण आणण्यासाठी काही निर्देश दिले होते. मात्र या निर्देशाचं पालन केलं नसल्यानं आज न्यायालयानं राज्य सरकार आणि केंद्रशासित प्रदेशांना चांगलंच फटकारलं. त्याचबरोबर न्यायालयानं 3 नोव्हेंबरच्या सुनावणीवेळी राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य सचिवांना व्यक्तिशः हजर राहण्याचे आदेश दिलेत. भटक्या कुत्र्यांच्या प्रश्नामुळे देशाच्या प्रतिमेला तडे जात असल्याची टिप्पणी देखील न्यायालयानं केली. सर्वोच्च न्यायालयानं मागील सुनावणीवेळी भटक्या कुत्र्यांवर नियंत्रण आणण्यासाठी काही निर्देश देशातील राज्य सरकार आणि केंद्रशासित प्रदेशांना दिले होते. मात्र या निर्देशांचं पालन केलं नसल्यानं न्यायालयानं आजच्या सुनावणीवेळी राज्य सरकार आणि केंद्रशासित प्रदेशांचे कान पिळले. दिल्ली महानगरपालिका, पश्चिम बंगाल आणि तेलंगणा या राज्यांनी शपथपत्र सादर केल्याचं न्यायालयानं आजच्या सुनावणीवेळी सांगितलं. त्यामुळे 3 नोव्हेंबरच्या सुनावणीवेळी पश्चिम बंगाल आणि तेलंगणा वगळता इतर राज्यातील मुख्य सचिवांनी सुनावणीवेळी हजर राहण्याचे आदेश न्यायालयानं दिलेत. त्यांनी येताना अजूनपर्यंत कंपायन्स रिपोर्ट सादर का केला नाही याचं लेखी स्पष्टीकरण देखील घेऊन येण्यास सांगण्यात आलंय. देशात सतत भटक्या कुत्र्यांचा हल्ला होण्याच्या घटना घडतायत. दुसऱ्या देशांच्या नजरेत आपल्या देशाची प्रतिमा ही मलिन होत असल्याची टिप्पणीही न्यायमूर्ती नाथ यांनी केली. यावेळी न्यायालयानं कुत्र्यांविरुद्धच्या क्रूरतेचा मुद्दा पुढे करताना माणसांविरुद्धच्या क्रूरतेचं काय असा प्रश्नही उपस्थित केलाय.
हातकणंगले तालुक्यातील मिंचे इथं माजी अर्थ आणि शिक्षण समिती सभापती प्रवीण यादव यांच्या संकल्पनेतून शिवछत्रपतींची अश्वारूढ मूर्ती प्रतिष्ठापित करण्यात आली आहे। राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या हस्ते या मूर्तीचं अनावरण करण्यात आलं। हातकणंगले तालुक्यातील मिणचे गावात माजी अर्थ आणि शिक्षण समिती सभापती प्रवीण यादव यांच्या संकल्पनेतून शिवतीर्थ साकारण्यात आले। या शिवतीर्थाचं लोकार्पण आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ मूर्तीचा प्रतिष्ठापना सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला। रिमोट कंट्रोलद्वारे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले आणि मान्यवरांच्या हस्ते शिवछत्रपतींची मूर्ती आणि शिवतीर्थाचं अनावरण करण्यात आलं। यावेळी खासदार धैर्यशील माने यांच्या हस्ते हिंदवी स्वराज्य ध्वज स्तंभाचं उद्घाटन करण्यात आलं। आमदार डॉक्टर विनय कोरे यांच्या अध्यक्षतेखालील या कार्यक्रमाला खासदार धैर्यशील माने, आमदार अशोकराव माने, माजी आमदार सुजित मिणचेकर, जिल्हा बँकेचे संचालक विजयसिंह माने, जिल्हा परिषदेचे माजी सभापती प्रवीण यादव, शीतल यादव, शिवतीर्थचे अध्यक्ष अनिल जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी बोलताना मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी शिवतीर्थामुळे मिणचे गावाला एक वेगळी ओळख मिळाली असून या गावाच्या विकासासाठी आवश्यक तो निधी देण्याची ग्वाही दिली। आमदार विनय कोरे यांनी शिवतीर्थाच्या विकासासाठी एकत्र येत मिणचे गावानं एक आदर्श घालून दिला असल्याचं सांगितलं। यावेळी शाहीर संजय जाधव यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा ऐतिहासिक पोवाडा सादर केला। कार्यक्रमासाठी सरपंच सविता वाकसे, शिवाजीराव पवार, अभिनंदन शिखरे, धनाजी भोसले, संजय घाटगे, रंजना जाधव, संभाजी जाधव, भगवान घाटगे, रणजितसिंह भोसले, तानाजी पोवार, महेश्वरी गोखले यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते। भोगावती शिक्षण प्रसारक मंडळाच्या कुरुकलीतील भोगावती महाविद्यालयात होणारी बोगस प्राध्यापक भरती तात्काळ रद्द करा अशी मागणी युवा सेनेच्या वतीनं करण्यात आली आहे। आज भरती प्रक्रियेची मुलाखत सुरू असताना उमेदवारांची नावं जाहीर करून युवा सेनेनं महाविद्यालयासमोर आंदोलन केलं। भोगावती शिक्षण प्रसारक मंडळाच्या कुरुकली इथल्या भोगावती महाविद्यालयामध्ये एकूण 7 जागांसाठी भरती करण्यात येणार आहे। त्यामध्ये 1 जागा प्राचार्य पदासाठी आणि उरलेल्या 6 जागा या सहाय्यक प्राध्यापक पदासाठी भरल्या जाणार आहेत। या अनुषंगानं शासनाच्या नियमानुसार जाहिरात सुद्धा काढण्यात आली होती। मात्र एका सहाय्यक प्राध्यापकाच्या जागेसाठी संस्थेतील काही लोक 70 लाख रुपयांची मागणी करतायत। प्राध्यापक पदासाठी जाहिरात ही फक्त नावासाठी काढली गेली आहे। कोणत्या उमेदवाराची निवड करायची हे संस्थेनं आधीच ठरवलंय असे आरोप युवा सेनेच्या वतीनं करण्यात आलेत। यातील 7 उमेदवारांची यादी युवा सेनेनं मुलाखती अगोदरच जाहीर करत आज महाविद्यालयासमोरच आंदोलन केलं। ही भरती तात्काळ रद्द करावी अशी मागणी युवा सेनेच्या वतीनं करण्यात आली आहे। शिक्षण प्रसारक कुरुकली इथं जी आता सहाय्यक प्राध्यापकसाठी जी भरती होत आहे ही अत्यंत चुकीच्या पद्धतीनं होत आहे असं आमच्या सूत्रांच्याकडनं कळाले। एका जागेसाठी 70 लाख रुपये इथल्या अधिकाऱ्यांनी घेतले आहेत। आमच्याकडे तसे ऑडिओ आहेत, आमच्याकडे तसे पुरावे आहेत। मला मुख्यमंत्र्यांना, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री, त्यानंतर रजिस्ट्रार, कुलगुरू या सगळ्यांना विनंती करायची आहे ही भरती तात्काळ रद्द करा, अन्यथा महाराष्ट्रात कुठेही भरती होऊन दे, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली ह्या भरत्या सगळ्या बंद पडल्याशिवाय राहणार नाही आणि ही देखील भरती बंद होत नाही तोपर्यंत युवा सेनेचा लढा असा सुरू होईल। यावेळी चैतन्य देशपांडे, कृष्णा जाधव, प्रिया माने, माधुरी जाधव, सुमित मेळवंकी, मारुती कारंडे, सदाशिव पवार, सरदार तिप्पे आदी उपस्थित होते। कसबा बावड्यातील लाईन बाजार परिसरातील एस.जे. फाउंडेशननं कोल्हापूर शहरातील वारांगणांना 1 महिन्याचं धान्य आणि साडी भेट देऊन भाऊबीज साजरी केली। लाईन बाजार इथल्या पद्मा पथक सभागृहात पार पडलेल्या या कार्यक्रमाला सामाजिक कार्यकर्त्या गीता हसूरकर यांची प्रमुख उपस्थिती होती। कसबा बावडा लाईन बाजार इथल्या एस.जे. फाउंडेशनच्या वतीनं वर्षभर विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात येत आहेत। फाउंडेशनच्या वतीनं भाऊबीज सामाजिक बांधिलकीच्या हेतूनं वेगळ्या पद्धतीनं साजरी करण्यात आली। लाईन बाजार इथल्या पद्मा पथक सभागृहात आयोजित या कार्यक्रमाला सामाजिक कार्यकर्त्या गीता हसूरकर यांच्या हस्ते कोल्हापूर शहरातील वारांगणांना 1 महिन्यांचं धान्य आणि 1 साडी भेट दिली। यावेळी संघटनेच्या अध्यक्षा शारदा यादव यांनी फाउंडेशनचे आभार मानले। कार्यक्रमाला फाउंडेशनचे अध्यक्ष संदीप जाधव, अजीज शेख, मदन तोरसकर, राहुल भोसले, अर्जुन जाधव, गोपी शेख, शुभम जाधव, संग्राम जाधव, पिंटू दळवी आदी उपस्थित होते।
कागल शहराचा आराध्य दैवत हजरत गहिनीनाथ उर्फ गैबी पीर बाबा यांच्या पवित्र उर्साचा रविवारी मुख्य दिवस होता। यावेळी नवसाचे आणि मानाचे गलेफ चढवण्यासाठी भाविकांची प्रचंड गर्दी झाली होती। राजे समरजित सिंह घाटगे, राजे वीरेंद्र सिंह घाटगे यांच्या हस्ते आणि भाविकांच्या उपस्थितीत पारंपरिक वाद्यांच्या गजरात, फटाक्यांच्या आतषबाजीत चौथा गलेफ विधिवत अर्पण करण्यात आला। आज पारंपरिक 5व्या गलेफानं उर्साची सांगता करण्यात आली। कागल इथल्या ऐतिहासिक श्री गहिनीनाथ गैबी पीर उरुसाचा रविवारी मुख्य दिवस होता। या दिवशी अर्पण होणारा चौथा गलेफ अत्यंत मानाचा मानला जातो। गेल्या अनेक पिढ्यांपासून हा मान कागल सिनियर घाटगे घराण्याचा आहे। त्यानुसार राजे समरजित सिंह घाटगे आणि राजे वीरेंद्र सिंह घाटगे यांच्या हस्ते आणि भाविकांच्या उपस्थितीत पारंपरिक वाद्यांच्या गजरात, फटाक्यांच्या आतषबाजीत भक्तिमय वातावरणात चौथा गलेफ विधिवत अर्पण करण्यात आला। गलेफ अर्पणानंतर उपस्थित मान्यवरांनी श्री गहिनीनाथ गैबी पीर चरणी नतमस्तक होऊन प्रार्थना केली। यावेळी उरूस समितीचे अध्यक्ष रणजित पाटील, शाहू साखर कारखान्याचे संचालक रमेश माळी, सतीश पाटील, राजे बँकेचे उपाध्यक्ष उमेश सावंत, संचालक दीपक मगर, अरुण गुरव, सुशांत कालेकर, माजी उपनगराध्यक्ष संजय कदम, राजेंद्र जाधव, सूर्यकांत कदम, रमीज मुजावर, हिदायत नायकवडी, बाळासो नाईक, गजानन माने आदी उपस्थित होते। मंत्री हसन मुश्रीफ, माजी आमदार संजय बाबा घाटगे, मृगेंद्र सिंह घाटगे आदी मान्यवरांनीही उपस्थित राहून दर्शन घेऊन गलेफ घातले। विविध रंगीबेरंगी फुलांचे गलेफ हे या उरुसाचं वैशिष्ट्य ठरले। दरम्यान उरुसानिमित्त मुख्य मार्गांवर विविध स्टॉल, खाद्यपदार्थांची दुकानं आणि खेळण्यांचे आकर्षक स्टॉल्स लावण्यात आले होते। आज पारंपरिक 5व्या गलेफानं उरुसाची सांगता करण्यात आली। पावसामुळे यंदाच्या उरुसातील कुस्ती मैदान रद्द करण्यात आले। लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कोल्हापूर यांच्या वतीनं 27 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर या कालावधीत दक्षता जनजागृती सप्ताहाचं आयोजन करण्यात आले। या कालावधीत केंद्रीय दक्षता आयोगाच्या निर्देशानुसार भ्रष्टाचार विरोधी जनजागृतीसाठी विविध उपक्रम हाती घेण्यात आलेत। लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस अधीक्षक वैष्णवी पाटील यांनी पत्रकार बैठकीत ही माहिती दिली। भ्रष्टाचार विरोधात जनजागृती होण्याच्या उद्दिष्टानं केंद्रीय सतर्कता आयोग यांच्या निर्देशानुसार 27 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर या कालावधीत राज्यात सर्वत्र दक्षता जनजागृती सप्ताहाचं आयोजन करण्यात आले। दक्षता आपली सामाजिक जबाबदारी ही संकल्पना घेऊन या सप्ताहात भित्तीपत्रक तसंच प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून लोकांमध्ये जनजागृती केली जाणार आहे। याशिवाय रिक्षा, बस थांबे, शाळा, महाविद्यालयातही विविध सेवाभावी संस्थांच्या पुढाकारातून भ्रष्टाचार विरोधी जनजागृती केली जाणार आहे, अशी माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस उपअधीक्षक वैष्णवी पाटील यांनी दिली। ग्रामीण भागात महिला बचत गटांना भेटी, ग्रामसभांचं आयोजनही केलं जाणार आहे। कोणत्याही शासकीय कार्यालयात तुमच्या प्रलंबित अथवा झालेल्या कामासाठी अधिकारी कर्मचाऱ्यांकडून पैशांची किंवा भेटवस्तू स्वरूपात लाचेची मागणी होत असेल तर लोकांनी निर्भीडपणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा, असं आवाहन पोलीस उपअधीक्षक वैष्णवी पाटील यांनी केलं। भ्रष्टाचाराविरुद्ध जनजागृती होण्याच्या उद्देशानं केंद्रीय दक्षता आयोग यांच्याकडून दिलेल्या निर्देशानुसार 27 ऑक्टोबर 2025 ते 2 नोव्हेंबर 2025 या कालावधीमध्ये दक्षता जनजागृती सप्ताहाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आणि यावर्षीचा जो जनजागृती सप्ताह आहे याच्यासाठी एक ब्रीदवाक्य देण्यात आलेलं आहे, दक्षता आपली सामायिक जबाबदारी, व्हिजिलन्स आवर शेअर रिस्पॉन्सिबिलिटी। या उद्देशाने यावर्षीचा हा दक्षता जनजागृती सप्ताह आयोजित केलेला आहे। या सप्ताहामध्ये लोकांना भ्रष्टाचाराच्या विरुद्ध लढण्यासाठी, त्यांना भ्रष्टाचार होत असेल तर कोणाशी संपर्क करावा याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभाग महाराष्ट्र राज्य यांच्याकडून मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येणार आहे। यामध्ये आम्ही शाळा, कॉलेज, बस स्टँड येथे आमच्या नावाचं, नंबरचं किंवा आमच्याशी कॉन्टॅक्ट कसा करावा याबाबतची भित्तीपत्रकं आणि कार्ड्स आम्ही वाटणार आहोत। त्याचप्रमाणे गावामध्ये ग्रामसभाही आम्ही घेणार आहोत। या ग्रामसभेच्या माध्यमातून ग्रामीण भागातल्या लोकांनाही आम्ही संपर्क साधणार आहोत। त्याचप्रमाणे ज्या बचत गट आहेत यामध्ये महिलांनाही आम्ही संपर्क साधून आमच्याविषयी जनजागृती करणार आहोत।
तर मी आज या जनजागृती सप्ताहाच्या निमित्तानं कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आवाहन करते की आपलं जर एखाद्या शासकीय कार्यालयामध्ये काम प्रलंबित असेल किंवा ते कंप्लीट झालं असेल तर या पूर्ण झालेल्या कामाच्या बदल्यात किंवा प्रलंबित असल्याच्या कामाच्या बदल्यात एखाद्या शासकीय अधिकारी, कर्मचारी किंवा त्यांच्या वतीनं खाजगी इसम, ज्याला आपण एजंट म्हणतो, अशा पद्धतीने कोणी लाच मागत असेल, ही लाच मग ती पैशाच्या स्वरूपात असेल किंवा भेटवस्तूच्या स्वरूपात असेल, तर त्यांनी आमच्याशी बिनदिक्कतपणे निर्भीडपणे संपर्क करावा. आपलं नाव पूर्णतः गोपनीय ठेवण्यात येईल. लाचलुचपत कडं एखाद्यानं शासकीय कार्यालयातील अधिकारी अथवा कर्मचाऱ्यांविषयी तक्रार केल्यास संबंधित तक्रारदाराचं नाव संपूर्णतः गोपनीय ठेवण्यात येईल आणि संबंधित घटकाला न्याय मिळवून दिला जाईल, असंही पाटील यांनी यावेळी सांगितलं. इचलकरंजीतील ऐतिहासिक वास्तू असणाऱ्या अनुबाई कन्या शाळेचं पुनरुज्जीवन होणार आहे. ही ऐतिहासिक वास्तू काही काळासाठी रमाताई फाटक यांच्या शून्य संवर्धिनी प्रतिष्ठान या संस्थेला भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय घेण्यात आल्यानं शाळेचं रूपडं पालटणार आहे. इचलकरंजीतील ऐतिहासिक वारशाचं प्रतीक असलेल्या राणीसाहेब श्रीमंत अनुबाई घोरपडे यांच्या नावावर स्थापन झालेल्या पहिल्या महिलांच्या शाळेची सध्या अत्यंत दुरवस्था झाली आहे. ही वास्तू अनुबाई कन्याशाळा म्हणून ओळखली जात असून ही शाळा गेल्या काही दिवसांपासून मद्यपींचा अड्डा बनल्यानं स्थानिकांमधून नाराजी व्यक्त होतीये. दरम्यान या वास्तूच्या संवर्धनासाठी समाजातील कार्यकर्त्या रमाताई फाटक यांनी पुढाकार घेत या जागेवर महिलांसाठी मर्दानी खेळांचं प्रशिक्षण तसंच विविध व्यावसायिक कौशल्य प्रशिक्षण वर्गांचं आयोजन करण्यासाठी या जागेची मागणी जिल्हाधिकारी कोल्हापूर आणि इचलकरंजी महापालिका आयुक्त यांच्याकडे केली होती. त्यांच्या या मागणीला मान्यता देत ही ऐतिहासिक वास्तू रमाताई फाटक यांच्या शून्य संवर्धिनी प्रतिष्ठान या संस्थेला भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय घेण्यात आलाय. ही वास्तू अनुबाई कन्या विद्या मंदिर नावाने प्रसिद्ध आहे. अनुबाई हा इचलकरंजीच्या राणी सरकार अनुबाई साहेब घोरपडे या होत्या. त्यांची ही वास्तू आहे. त्यांनी ही वास्तू स्वतःचा राजवाडा आणि नंतर परत इचलकरंजी नगरपालिका जेव्हा अस्तित्वात आली तेव्हा त्याचं पहिलं केंद्र ही वास्तू होती. त्यानंतर घोरपडे सरकारांची अशी इच्छा होती की हे शिक्षण क्षेत्राला मिळावं म्हणून पहिली मुलींची शाळा म्हणून ही इचलकरंजी नगरपालिकेनं अनुबाई कन्या विद्या मंदिर या नावानं शाळा सुरू केली. आता हा पत्त्याचा अड्डा किंवा सगळं जे काय चालतं मद्यपींचा अड्डा अशा ह्या गोष्टी ह्या वास्तूत चालतात. हे बघून आम्हाला कुठंतरी वाईट वाटलं म्हणून आमची संस्था शिष्य संवर्धिनी प्रतिष्ठान यांच्यातर्फे आम्ही राज्यसभा खासदार डॉक्टर मेधाताई कुलकर्णी यांच्या माध्यमातून आयुक्त आपले ओमप्रकाश दिवटे साहेब यांच्याकडं ह्या वास्तूची मागणी केलेली होती. कारण आमच्या संस्थेमार्फत गरीब, गरजू आणि वंचित विद्यार्थ्यांना शिक्षण देणं असू दे, मुलींसाठी व्यवसाय प्रशिक्षण असू दे, महिलांसाठी व्यवसाय प्रशिक्षण असू दे, अशा योजना राबवल्या जातात. मग त्या योजनेअंतर्गत काहीतरी एक चांगलं काम करावं म्हणून ही वास्तू आम्ही निवडली आणि मेधाताईंच्या माध्यमातून हळवणकर साहेबांच्या प्रयत्नातून आम्हाला काल जस्ट 2 दिवसापूर्वी असं कळलं की आमच्या ताब्यात ही वास्तू आली आहे. आता मेधाताईंनीच परवा पुण्याच्या कार्यक्रमात हे डिक्लेअर केलेलं आहे की त्या आणि देवेंद्रजींच्या सहाय्यानं तसेच DPDCच्या माध्यमातून ही वास्तू आम्ही पुनरुज्जीवित करून इथं पुन्हा एक मुलींसाठी, महिलांसाठी, सगळ्यांसाठी एक मोठं केंद्र बनावं अशी आमची इच्छा आहे. या निर्णयामुळे केवळ एका ऐतिहासिक वास्तूचं जतन होण्यासह महिला सक्षमीकरणाच्या कामाला बळ मिळणार आहे. पाचगावातील शिक्षक कॉलनी परिसरात राहणाऱ्या डॉक्टर रवींद्र वराळे आणि प्रशांत घोडके यांच्या बंद घराच्या खिडकीचे गज कापून घरात प्रवेश करत अज्ञातांनी सुमारे 2 लाख रुपयांचा ऐवज लंपास केलाय. या प्रकरणी प्रशांत घोडके यांच्या फिर्यादीवरून करवीर पोलिसात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. डॉक्टर रवींद्र वराळे आणि प्रशांत घोडके हे दोघे पाचगावातील शिक्षक कॉलनी परिसरात कुटुंबियांसमवेत राहतात. दिवाळीनिमित्त घोडके आणि वराळे कुटुंबीय गावी गेले होते. यावेळी अज्ञातांनी घोडके यांच्या घराचं कुलूप तोडून घरात प्रवेश केला. चोरट्यांनी घोडके यांच्या घरातील सुमारे 1.5 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने लंपास केलेत. यानंतर चोरट्यांनी घोडके यांच्या घराजवळ राहणाऱ्या डॉक्टर रवींद्र वराळे यांच्या खिडकीचे गज कापून घरात प्रवेश करत घरातील सोन्याचे दागिने लंपास केलेत. अज्ञात चोरट्यांनी वराळे आणि घोडके यांच्या घरातून सुमारे 2 लाखांचा ऐवज लंपास केलाय. या प्रकरणी घोडके यांनी दिलेल्या फिर्यादीवरून करवीर पोलिसात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.
कागल मुरगुड मार्गावरील खड्ड्यांनी अजय प्रकाश वायदंडे या दुचाकीस्वाराचा जीव घेतलाय। आज मुरगुडच्या दिशेने जाणाऱ्या दुधाच्या टँकरच्या चाकाखाली रस्त्यातील खड्डा चुकवण्याचा प्रयत्न केला। या प्रयत्नात वड्डवाडी जवळ टँकर आणि दुचाकीची धडक झाली। या अपघातात पिंपळगाव खुर्द इथले अजय प्रकाश वायदंडे यांचा मृत्यू झालाय। शिरोळमध्ये आंदोलन अंकुश संघटनेची एल्गार परिषद पार पडली। या परिषदेत बोलताना अंकुश संघटनेचे प्रमुख धनाजी चुडमुंगे यांनी गेल्या वर्षीच्या उसाला 200 रुपयांचा दुसरा हप्ता दिला जावा, तसंच यंदाच्या हंगामासाठी 4000 रुपये पहिली उचल जाहीर केल्याशिवाय कारखाने चालू करू देणार नाही असा इशारा दिलाय। शिरोळच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात आंदोलन अंकुश संघटनेच्या वतीनं 8व्या एल्गार ऊस परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं। या परिषदेत बोलताना संघटनेचे प्रमुख धनाजी चुडमुंगे यांनी साखर आणि उपपदार्थांना गेल्या वर्षभरात उच्चांकी दर मिळाल्यानं शेतकऱ्यांच्या ऊसालाही उच्चांकी दर मिळायला हवा अशी मागणी केली। कारखानदारांनी मागील गळीत हंगामातील ऊसाचे 200 रुपये आणि चालू हंगामातील ऊसाला पहिली उचल प्रति टन 4000 रुपये द्यावी, अन्यथा कारखाने चालू देणार नाही असा इशारा चुडमुंगे यांनी दिला। शेतकरी संघटनांनी मागणी केल्याप्रमाणे कारखाने दर देत नाहीत तोपर्यंत शेतकऱ्यांनी ऊसतोडी घेऊ नयेत असं आवाहनही त्यांनी केलं। आणि काय पाप केलं शेतकऱ्यांना म्हणून तुम्ही त्याची दिवाळी काळी केला यावर्षी, आणि याचा जाब तुम्ही विचारणार आहे की नाही? विचारणार आहे की नाही? याचा जाब विचारण्याची वेळ आलेली आहे मित्रांनो। हे बघा, या ऊसाचे मालक तुम्ही कारखान्याला नोंद दिली असली तरी माझा ऊस मी तुला द्यायचा का नाही हे ठरवण्याचा आपल्याला अधिकार कायद्याने। या ऊसाचे मालक तुम्ही, या ऊसाचे मालक व्हा। हा ऊस तुमच्या शेतात आहे तोपर्यंत तुम्हाला जास्तीत जास्त दर मिळायची शाश्वती आहे। हा ऊस जर तुम्ही कारखानदाराच्या ताब्यात दिला, त्याचा ऐकून की ते देईल तेवढा दर घेऊन गप बसायची ही तुम्हाला पाळी येणार। मग आम्ही म्हणतोय मागचं 200 दिल्याशिवाय ऊसाच्या कांड्याला हात लावू द्यायचा नाही। तुम्ही देणार काय? तुम्ही फक्त बांधावर बसून यावर्षी आंदोलन करायचं आहे। आम्ही जरासं बोलवलं तर इथं जरा मुंडकी दाखवायचे आहेत। इथे रणकंदन उन्हाळा यावर्षी मी आत्ताच सांगतोय, हे ऊसाच्या दराचं पण आंदोलन असेल आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आम्हाला मताचा अधिकार दिला आहे त्या मताच्या अधिकाराची ताकद दाखवण्याचं सुद्धा आंदोलन यावर्षी होणार आहे। जो आमच्या शेतकऱ्याच्या ऊसाच्या दराच्या आडवं येईल त्याला त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी दिलेली मताची ताकद आहे त्यातनं त्या लोकांना आपल्याला आडवं करायचंय। लक्षात ठेवा, काय करायचंय? आमच्या आडवं जो येईल त्याला आम्ही आडवं करणार आहे। संघटनेचे जिल्हाध्यक्ष दीपक पाटील यांनी कारखानदार काटामारी करतात असं मुख्यमंत्री म्हणतात, तर मग शासनाचा संबंधित विभाग काय करतो असा सवाल केला। मग मुख्यमंत्र्यांना मला सांगायचं आहे की जर काटामारी होत आहे तर तुम्हाला आता समजलंय तर तुमचं प्रशासन, तुमचं वजनी मापे नियंत्रक विभाग काय करतो? झपाटा काय? मग तुम्हाला त्यांना पगार कशाला दिलाय? तुम्हाला तिथं खुर्चीवर कशासाठी बसवलंय? तुम्ही रोखू शकत नव्हता? आज साक्षात्कार झाला का तुम्हाला काटामारी होते? अहो, शेतकऱ्यांच्या श्रमाची लूट करायची तर किती काटा मारत्यात, रिकव्हरी चोरत्यात, तोडणी वाहतुकीमध्ये लूट आहे। आम्ही म्हणतोय जवळच्या शेतकऱ्याला 200 रुपये जास्त द्या। का द्या? त्याचा वाहतुकीचा खर्च जो आहे तो 5 किलोमीटर आहे। मला आतनीतनं आलेला खर्च लावू नका, आतनीतनं आणलेला उसाचा त्याला लावा, मला टप्पीने 5 किलोमीटर लावा, मला 200 रुपये जास्त द्या, कारण माझा वाहतूक खर्च कमी आहे। तोडणी वाहतूक सारखी असली तर वाहतूक खर्च माझा कमी आहे। मी सगळा धूर धोळा, तुमचं प्रदूषण, तुमची वाहतुकीचा ताण सगळं सहन करायचं। संघटनेचे राकेश जगदाळे, नागेश काळे, उदय होगले, अक्षय पाटील आदींनी मनोगत व्यक्त केली। या परिषदेत कोल्हापूरचे पालकमंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांनी 1 नोव्हेंबरच्या आत बैठक घेऊन ऊस दरावर तोडगा काढावा, साखर कारखानदारीतून सरासरी या पद्धतीला हद्दपार करावं,
शासनानं प्रति टनाला लावलेली 27 रुपये 50 पैसे ही वजावट रद्द करावी. साखरेची MSP 40 रुपये करावी. साखरेवरील निर्यात बंदी आणि कोटा पद्धत उठवावी. साखर कारखान्याच्या वजन काट्याच्या इंडिकेटरला संगणक जोडण्यास मनाई करावी आदी ठराव मंजूर करण्यात आले. या परिषदेला तालुक्यातील शेतकरी उपस्थित होते. शिरोळ जयसिंगपूर मार्गावरील KPT चौकात आंदोलन अंकुशचे कार्यकर्ते आणि शिरोळ पोलिसांमध्ये शाब्दिक चकमक उडाली. पोलिसांनी आंदोलकांचे मोबाईल काढून घेण्याचा प्रयत्न केल्यानं वातावरण तणावपूर्ण बनलं होतं. एका खासगी खांडसरीला ऊस वाहतूक सुरू असल्याची माहिती आंदोलन अंकुश संघटनेला मिळाली होती. त्यानंतर संघटनेचे धनाजी चुडमुंगे, राकेश जगदाळे यांच्यासह आंदोलकांनी शिरोळ जयसिंगपूर मार्गावरील KPT चौकात धाव घेतली. शिरोळ पोलीस ठाण्याचे अधिकारी कर्मचारी सुद्धा या ठिकाणी आले होते. पोलिसांनी कार्यकर्त्यांना ऊस वाहतूक रोखू नये असं सांगितलं. यावेळी कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये वादावादी झाली. पोलिसांनी आंदोलकांचे मोबाईल हिसकावून घेण्याचा प्रयत्न केल्यानं या ठिकाणी तणावाचं वातावरण बनलं होतं. कारवाई करायची. फोन का काढून घेतला शिवाय करायचा. शिवाय द्यायची नाही. फोन का काढून घेतला. माझा फोन तुम्ही का काढून घेतलाय? माझ्या मालकीचा फोन आहे तो. फोन का काढून घेतला? हात लावायचं नाही. काढून घेतला फोन माझा काढून घेतला. मला काय मला काय अजिबात नाही अडवणार. मी कोण सांगणार माझा मोबाईल द्या. माझा मोबाईल द्या. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. सरन्यायाधीशांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ विविध पक्ष संघटनांनी आज कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर काढला लोकशाही आणि संविधान सन्मान महामोर्चा. या महामोर्चाद्वारे सनातन आणि RSSवर बंदी घालण्याची मागणी. पुण्यातील जैन बोर्डिंगच्या जागा विक्री व्यवहाराची चौकशी करून दोषींवर फौजदारी स्वरूपाची कारवाई करावी. कोल्हापुरातील सकल जैन समाजाचं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. पद्मश्री डॉक्टर DY पाटील सहकारी साखर कारखाना यंदा उसाला प्रतिटन 3,450 रुपये दर देणार. गळीत हंगाम शुभारंभावेळी कारखान्याचे अध्यक्ष आमदार सतेज पाटील यांची घोषणा. दक्षता जनजागृती सप्ताहाला आजपासून सुरुवात. जिल्हाधिकारी अमोल येडगेंसह अधिकारी कर्मचाऱ्यांनी घेतली भ्रष्टाचार निर्मूलनाची शपथ. आणि पोलिसांनी कार्यकर्त्यांकडील मोबाईल काढून घेण्याचा प्रयत्न केल्यानं आंदोलन अंकुशचे कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये शाब्दिक चकमक. आणि याबरोबरच आजचं बातमीपत्र संपलं. नमस्कार.